गुलाबराव पाटील मागे पण बोलले, आता पण बोलले. ते म्हणतात, "तुम्ही आल्यामुळे आमचं नुकसान झालं. तुम्ही आल्यामुळे आम्ही 100 आलो असतो, त्यामुळे आम्ही येऊ शकलो नाही. अजितदादांमुळे शिवसेना वाढली नाही." हा त्यांचा सातत्यानं आरोप आहे. कसं बघता ते? का तुम्ही त्यांना अडचण करून ठेवली? नाही, असं तर काही कुठं झालेलं नाही. कारण जे उमेदवारी देण्यापासून तर अगदी मंत्रिमंडळ स्थापन करेपर्यंत, तर पालकमंत्री देईपर्यंत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सगळं झालेलं आहे. त्याच्यामुळे तसा प्रश्न कुठेच उद्भवलेला नाही. नाही, पण ते अगोदर पण तुम्ही उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये होता, तेव्हाही ते म्हणायचे अजितदादांमुळे अडचण झाली. आता ते देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये आहेत, तरी म्हणतात अजितदादांमुळे अडचण झाली. काय अडचण म्हणजे तुम्हाला कळलं तर असेल काय अडचण होती नाही, ती? तसं तर काहीच अडचण नाही आहे. कारण गुलाबराव पाटील साहेबांनीच 2 वेळा सांगितले. बाकीचे जे आहेत, समजा फडणवीस साहेब आहेत किंवा शिंदे साहेब आहेत, प्रत्येकाला असं तर वाटलं असेल ना. आता दादांनाही वाटत असेल किंवा दादांच्याही कार्यकर्त्यांना वाटत असेल, आपण स्वतंत्र लढलो असतो तर कदाचित आपले जास्त आले असते. पण जे आलेत ते त्या कामाच्या मोबदल्यात, जे त्यांनी महायुती म्हणून काम केलं त्याच्यात असं एवढं मोठं घवघवीत यश आलं आहे, तर ते एखाद्या दुसऱ्याने सांगून काही फरक पडणार नाही असं मला वाटतं. पण मग तिच्याने तुमच्या मिठाचा खडा पडत नाही? नाही पडत. आता किती दिवसापूर्वी ते बोलले होते, काही परिणाम झालेला नाही. आता काल बोलले असतील, काही परिणाम होणार नाही. कारण ते सुद्धा एक बोलण्याच्या ह्याच्यात थोडंसं बोलून जातात. मी कधी-कधी काही एखादी गोष्ट विनोद म्हणूनही करतो तर बोलून जातो. तसंही ते बोलले असतील असं मला वाटतं. चला, आता विनोदानं तुम्हीच घेताय म्हटल्यानंतर आता काय सांगायचं.